सिंह राशी 22 ते 28 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी ज्योतिष शास्त्रानुसार 2025 वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सध्या सुरू आहे। लवकरच डिसेंबरच्या चौथ्या आठवड्याला सुरुवात होईल। हा आठवडा सिंह राशीचे भाग्य बदलणार आहे, कारण या आठवड्यात गुरु शुक्र ग्रहांसह अनेक शुभग्रह राशी परिवर्तन आणि संक्रमण करणार आहेत। त्यामुळे हा नवा आठवडा सिंह राशीसाठी भाग्यशाली असणार आहे। डिसेंबरचा चौथा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। सिंह राशी या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असेल। तुमच्या बुद्धीचा आणि विवेकाचा वापर करून तुम्ही जीवनातील अनेक समस्यांवर उपाय शोधू शकाल। नोकरी करणाऱ्यांसाठी संपूर्ण आठवडा अनुकूल राहील। कामावर तुमच्या कामाचे कौतुक होईल। वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही तुम्हाला अपेक्षित सहकार्य आणि पाठिंबा मिळेल। कामावर तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते। तुमच्या पद आणि दर्जात वाढ झाल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल। या काळात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा दिसेल। तुमचे दैनंदिन उत्पन्न आणि बाजारपेठेतील विश्वासार्हता वाढेल। नवीन भागीदारी स्थापन होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचे म्हणजे या भागीदारीत फायदेशीर ठरतील। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल। कोणतेही जुनाट आजार किंवा हंगामी आजार टाळा। जर तुमचा प्रियकर काही काळापासून तुमच्यावर नाराज असेल तर या आठवड्यात तुमच्यातील कोणतेही गैरसमज दूर होतील। सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या वडिलांकडून विशेष सहकार्य आणि मदत मिळेल। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना उत्साही वाटेल आणि ते सर्व कामे धैर्याने पूर्ण करतील। कुटुंबातील कोणत्याही तणावाचे वातावरण दूर होईल आणि या आठवड्यात अनपेक्षित आर्थिक लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। तुमचे प्रलंबित निधी परत मिळण्याची आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्याची शक्यता तुम्हाला दिसून येईल। या आठवड्यात तुमच्या भावंडांकडून तुम्हाला उधार पाठिंबा मिळेल। नोकरी शोधणाऱ्यांना या आठवड्यात चांगले पद मिळू शकते। सिंह राशीच्या लोकांना आनंद वाढेल आणि ते त्यांच्या जीवनशैलीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील। परदेश प्रवास आणि संबंधित क्रियाकलाप सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून देतील। या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना जीवनात प्रगती करण्याच्या महत्त्वपूर्ण संधी मिळतील। आत्मविश्वास, नेतृत्व आणि सकारात्मकता वाढेल। काही बाबतीत संयम आवश्यक आहे, अन्यथा गोष्टी चुकीच्या होऊ शकतात। तथापि योग्य निर्णय घेतल्यास सकारात्मक परिणाम मिळतील। या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व क्षमता चमकतील। कामावर तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात, ज्या तुम्ही उत्तम प्रकारे पूर्ण कराल। नोकरी बदलण्याची किंवा बढतीची आशा बाळगणाऱ्यांना चांगले स्थान आहे। व्यवसायात गुंतलेले सिंह राशीचे लोक नवीन संपर्क साधतील, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात। आठवड्याच्या मध्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नुकसान होण्याची शक्यता कमी करण्यासाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या। हा आठवडा आर्थिकदृष्ट्या संतुलित राहील। उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडण्याची शक्यता आहे, परंतु तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा महिन्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात। शक्य असल्यास अनावश्यक खरेदी करणे किंवा दिखाव्यावर पैसे खर्च करणे टाळा। आठवड्याचा दुसरा भाग गुंतवणुकीसाठी चांगला असेल, विशेषतः दीर्घकालीन नियोजनासाठी। तुम्ही उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील आहे। या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनात गोडवा राहील। तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होईल। अविवाहित सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती येऊ शकते। कौटुंबिक संबंधांमध्ये संयम बाळगा। क्षुल्लक बाबींवरून वाद टाळा, विशेषतः चर्चेद्वारे सोडवता येणाऱ्या बाबींवरून। या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील, परंतु तुम्हाला थकवा आणि ताण जाणवू शकतो। कामातून थोडा ब्रेक घ्या आणि पुरेशी झोप घ्या। योगा, चालणे किंवा हलका व्यायाम फायदेशीर ठरेल। संतुलित आहार घ्या आणि संपूर्ण आठवडा बाहेर खाणे टाळा। आठवड्याच्या शेवटी स्वतःसाठी वेळ काढल्याने मनशांती मिळेल। सिंह राशी हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी एका नवीन सुरुवातीबद्दल आहे। तुम्ही एका नवीन सुरुवातीच्या शोधात आहात आणि या आठवड्यात ते आकार घेऊ लागला आहे, विशेषतः काम, आर्थिक परिस्थिती आणि तुमच्या दीर्घकालीन ध्येयांभोवती। या आठवड्यात तुमचे लक्ष इतरांसोबत चांगले काम करण्यावर आणि त्यांच्यासोबत संतुलन साधण्यावर आहे। मकर ऋतू तुमच्यासाठी शक्तीचे लक्षण आहे, कारण तो तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या मानसिकतेला कसे पुनर्बांधणी करायचे ते दाखवतो। आठवड्याची सुरुवात सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाने होते। 25 डिसेंबर रोजी शुक्र त्यात सामील होतो। उपचारांवर, तुमच्या नियोजनात बदल करण्यावर आणि तुमच्या करावयाच्या यादीबद्दल प्रामाणिक राहण्यावर लक्ष केंद्रित केले जाते। स्वतःला संशयाचा फायदा द्या आणि तुमच्या यशांना स्वीकारा,
कारण ही ऊर्जा तुम्हाला स्वतःवर खूप प्रेम कसे दाखवायचे हे देखील शिकवते. कुंभ राशीतील चंद्र नवीन संपत्ती घेऊन येतो आणि इतरांशी तुमचे संबंध वाढवतो. बुध अजूनही धनुराशीत असल्याने तुमचा संवाद अधिक उत्साही होण्यासाठी सज्ज व्हा. या संक्रमणामुळे खेळकर पद्धतीने तुमचा मुद्दा मांडणे सोपे होते. पुढील काही दिवसात तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी प्रकाशाचा किरण आहात, कारण तुमची कळकळ आणि करुणा सर्वत्र पसरेल. आठवड्याच्या शेवटी मीन आणि मेष राशीच्या राशी नवीन वर्षाचं जवळ येत असताना तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आणि कोणत्या लोकांबद्दल कृतज्ञ आहात हे प्रकाशात आणतात. एकंदरीतच पाहता सिंह राशीसाठी हा नवीन आठवडा खूपच शुभ ठरणार आहे.